अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। भारताच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या ठिकाणांचे तुकडे उडालेले आहेत। भारतानं पुयोकोतील दहशतवाद्यांना केलेल्या हल्ल्यानंतर उद्ध्वस्त केलेला आहे पाकिस्तानच्या या संपूर्ण दहशतवादी तळांना। भारताच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या ठिकाणांचे तुकडे उडाल्याचं पाहायला मिळतं। भारतानं पिओकेतील दहशतवाद्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर हे उद्ध्वस्त झालेले आहेत। ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी जी आहे ती आपण बातमी पाहतो आहोत। पाकिस्तानला भारतानं करारा जबाब दिलाय। भारतानं पिओकेतील दहशतवाद्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर हा संपूर्ण परिसर जो आहे तो उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण जी 9 ठिकाणं होती ज्या ठिकाणी हे दहशतवादी राहत होते, जिथं पहलगाम हल्ल्याचं प्लॅनिंग करण्यात आलं होतं, त्या संपूर्ण ठिकाणांना जे आहे ते भारतानं लक्ष केलेलं आहे। पहलगाम मधला हल्ल्याचा कट जिथे शिजला, जिथे हे संपूर्ण प्लॅनिंग झालं, त्या संपूर्ण ठिकाणी हा हल्ला करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे काही दहशतवादी होते त्यांना लक्ष करण्यात आलेलं आहे। भारताच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या ठिकाणाचे तुकडे उडाल्याचं पाहायला मिळतं। ही थेट दृश्य आपण सध्या आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो आहोत, ज्यामध्ये हा संपूर्ण परिसर जो आहे, ज्या ठिकाणी हे दहशतवादी राहत होते, जिथे प्लॅनिंग जे आहे पहलगाम हल्ल्याचं करण्यात आलेलं होतं, त्यांना ट्रेनिंग दिल्याचं जिथे बोललं जातंय, त्या ठिकाणची सगळी दृश्य जी आहेत ती आपण सध्या पाहतो आहोत। हा संपूर्ण परिसर जो आहे तो संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, संपूर्णपणे तो पडलेला आहे। संपूर्ण जी ती काही वास्तू होती ती कोसळल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये जीवितहानी काही झाली का याची अधिकृत माहिती जी आहे ती अजून आलेली नाही, परंतु या संपूर्ण तळांना जे आहे ते भारतानं लक्ष केलेलं आहे। पीओके मधल्या दहशतवादी जिथे राहत होते त्या 9 ठिकाणांना जे आहे ते भारताकडनं लक्ष करण्यात आलं। ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत, ज्या ठिकाणी हे दहशतवादी जे आहेत ते राहत होते, ज्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतामध्ये विविध भागांमध्ये जे आहे ते प्लॅनिंग केलं जात होतं हल्ल्याचं, त्या संपूर्ण 9 ठिकाणांना इथं भारतानं लक्ष केलेलं आहे। त्यामध्ये लष्कर-ए तोयबाचे काही तळ असल्याचं देखील बोललं जातंय। ज्या दहशतवादी संघटना भारताविरोधात हे संपूर्ण प्लॅनिंग करत होत्या, त्या संपूर्ण दहशतवादी संघटनांची ही 9 तळं जी आहेत ती होती। त्या ठिकाणी जे दहशतवादी आहेत, नव्या दहशतवाद्यांना रिक्रूट केलं जायचं, त्यांना ट्रेनिंग दिली जायची, या संपूर्ण भागाला जे आहे ते भारतानं लक्ष केलेलं आहे। पाकिस्तानच्या धर्तीवरती जिथं दहशतवादी ट्रेनिंग घेत होते, या संपूर्ण 9 तळांना जे आहे ते भारतानं लक्ष केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जे आहे ते 9 ठिकाणी हे हल्ले करण्यात आलेले आहेत। भारताच्या पीओके मध्ये दहशतवादी तळांवरचा हा संपूर्ण हल्ला जो आहे तो आपण पाहतो आहोत। एअर स्ट्राईक करत भारतानं हा संपूर्ण हल्ला केलेला आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हा हल्ला करण्यात आलेला आहे। यामध्ये अनेक जे आहेत ते ही थेट दृश्य आपण हल्ल्याची पाहतो आहोत, ज्या वेळेला भारतानं मिसाईल दागलेली होती। अनेक मिसाईल ज्या आहेत त्या भागामध्ये दागण्यात आलेल्या होत्या। भारतीय जे काही विमान आहेत, फायटर जेट्स आहेत, त्यांच्या माध्यमातून जवळपास अनेक मिसाईल्स या भागामध्ये दागण्यात आलेल्या होत्या। मुझफ्फराबाद असेल किंवा अनेक ठिकाणी कोटली असेल, या संपूर्ण पाकिस्तानच्या ज्या भागांमध्ये जवळपास 9 ठिकाणांना लक्ष करण्यात आलेलं आहे। त्यानंतर संपूर्ण गोंधळ जो आहे तो या भागामध्ये उडालेला होता। हॉस्पिटल्स जे आहेत ते आपण सध्या पाहतो आहोत। पाकिस्तानच्या हॉस्पिटल्स बाहेर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती पाहायला मिळतात। अनेक ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती लोक जी आहेत ती गोंधळाची स्थिती सध्या तिथे पाहायला मिळत आहे। आपत्कालीन परिस्थिती सध्या पाकिस्तानमध्ये जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे। लाहोर तळावरून जी आहे ती सध्या उड्डाणं बंद करण्यात आलेली आहेत। आपत्कालीन परिस्थिती सध्या पाकिस्तानमध्ये पाहायला मिळते, परंतु भारताकडून हा करारा जबाब जो आहे तो पाकिस्तानला दिल्याचं बोललं जातंय। परंतु भारतानं हा संपूर्ण हल्ला करताना फक्त दहशतवादी ठिकाणांनाच लक्ष केलेलं आहे। कुठेही पाकिस्तानचे नागरिक असतील किंवा इतर जे काही पाकिस्तानची आर्मी असेल त्यांना कुठेही लक्ष केलेलं नाही, परंतु फक्त दहशतवादी, ज्या पहलगाम हल्ल्यातील जे काही दहशतवादी होते, ज्यांचं तिथे प्लॅटिंग झालं होतं या संपूर्ण हल्ल्याचं, त्या 9 ठिकाणांना जे आहे ते भारतानं लक्ष केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत हा संपूर्ण जो काही ऑपरेशन जे आहे ते राबवण्यात आलेलं आहे। 9 ठिकाणांना लक्ष करण्यात आलंय। या संपूर्ण हल्ल्याची दृश्य जी आहेत ती आपण सध्या पाहतो आहोत। या संपूर्ण हल्ल्यामध्ये जी आहे ती महत्त्वाची माहिती जी आहे ती समोर येते। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी संपूर्ण या हल्ल्याची माहिती जी आहे ती अमेरिकेला दिलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्याशी त्यांनी बातचीत केलेली आहे आणि त्यानंतर अमेरिकेने जे आहे ते स्टेटमेंट जारी केलेलं आहे। त्यामध्ये अमेरिकेचं असं म्हणणं आहे की भारतानं जो काही हा हल्ला केलेला आहे तो हल्ला
पाकिस्तानमध्ये जे काही दहशतवादी ठिकाणं होती तिथे करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानमधल्या जे काही नागरिक आहेत किंवा जी काही आर्मीची स्थळं आहेत त्याला भारतानं लक्ष केलेलं नाही। कुठेतरी अमेरिका जो आहे तो भारताच्या बाजूने या संपूर्ण प्रकरणानंतर उभा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। ही संपूर्ण माहिती जी आहे ती पीटीआयच्या माध्यमातून जी आहे ती ट्विट करण्यात येते। भारताच्या पाकवरती जे आहे भारतानं पाकिस्तानच्या या आतंकवादी 9 स्थळांवरती जे आहे ते हल्ला केलेला आहे, हवाई हल्ला केला आणि यामध्ये जवळपास 9 जे आहे ते ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत, नेस्तनाबूत करण्यात आलेली आहेत। ही संपूर्ण माहिती जी आहे ती आता समोर येते आहे। त्यानंतर आता पाकिस्तानी स्ट्रॉंगली कंडेम इंडिया या संपूर्ण प्रकरणानंतर जे आहे ते आता फॉरेन अफेअर्स जे आहे पाकिस्तानचं त्यांनी या संपूर्ण हल्ल्याला निषेध केलेला आहे। या संपूर्ण हल्ल्याचा पाकिस्तानकडनं या संपूर्ण हल्ल्याचा जे आहे ते निषेध करण्यात येतो आणि भारताला जे आहे ते जशास तसं उत्तर दिलं जाईल अशी एक पोकळ धमकी जी आहे ती पाकिस्तानकडनं या संपूर्ण माध्यमातून दिली जाते अशी देखील माहिती आता समोर येते आहे। या संपूर्ण एअर स्ट्राईकची माहिती जी आहे ती भारताकडनं अमेरिका असेल, ब्रिटन असेल, सौदी अरेबिया असेल किंवा UAE असेल किंवा रूस असेल या संपूर्ण देशातल्या सर्व महत्त्वाच्या देशांना जी आहे ती भारताकडनं दिली जाते। संपूर्ण प्रकरणामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील अजित डोवाल हे संपूर्ण या देशांच्या जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत त्यांच्याशी बोलत आहेत। हा संपूर्ण हल्ला केल्यानंतर भारताची नक्की या हल्ल्यामागची भूमिका काय होती, ही जी भूमिका आहे ती या आंतरराष्ट्रीय देश जे सगळे आहेत त्यांना भारत समजावून सांगतोय। अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे ती या माध्यमातून आपल्याकडे समोर येते आहे। अत्यंत महत्त्वाचे अपडेट जे आहेत त्या हल्ल्यानंतर पाहायला मिळत आहेत। यामध्ये अमेरिकेने देखील जी आहे ती एक प्रेस नोट काढलेली आहे आणि या प्रेस नोटच्या माध्यमातून भारताच्या बाजूने कुठेतरी अमेरिका जे आहे ते उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भारतानं जो काही हा हल्ला केलेला आहे तो कुठल्याही प्रकारे भारतानं जो आहे तो पाकिस्तानची आर्मी असेल किंवा पाकिस्तानच्या नागरिकांविरोधात केलेला नसून हा संपूर्ण हल्ला जो आहे तो भारतानं दहशतवाद्यांवर केल्याचं जे आहे ते अमेरिकेकडनं सांगण्यात आलेलं आहे। वॉशिंग्टन DC मधून अमेरिकेनं ही जी आहे ती एक ऑफिशियल प्रेस नोट काढण्यात आलेली आहे। ज्या वेळेला पहलगाममधले जे काही 26 जणांना जो आहे तो या दहशतवाद्यांनी मारलेलं होतं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये जे काही 9 दहशतवादी ठिकाणं होती ज्या ठिकाणी या संपूर्ण हल्ल्याची प्लॅनिंग झालेली होती त्याच ठिकाणांना हे लक्ष करण्यात आलेलं आहे। अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, UAE या संपूर्ण माहिती जी आहे या हल्ल्याची देण्यात आलेली आहे। भारत जो आहे तो आता एक एक करत संपूर्ण जगभरातील जे महत्त्वाचे देश आहेत, जे भारताचे मित्र देश आहेत त्यांना या संपूर्ण अटॅकची किंवा एअर स्ट्राईकची माहिती देत आहे आणि या संपूर्ण सगळे जगभरातील जे काही महत्त्वाचे देश आहेत ते आपल्या भारताच्या बाजूने कसे उभे राहतील याची एक कूटनीती जी आहे ती भारताकडनं पाहायला मिळते। भारतीय सैन्याची सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। सकाळी 11 वाजता भारत सरकारची या संदर्भात बैठक पार पडणार